नमस्कार, तुमचं स्वागत आहे. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मस्त असाल. नक्कीच मस्त असाल. एक सेकंद, काय म्हणताय हो? जर डोअर ओपन केलं तर ते मशीन चालू नाही होणार. तर आज आहे शनिवार आणि आम्ही आता जस्ट आलो आहे परमच्या स्कूलमधून. पलमला काय काय भेटलं आज? गिफ्ट भेटलं ना? तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच की परमला आज काय काय भेटलेलं आहे. आणि परम किती हुशार मुलगा आहे माझा, टीचर पण बोलले हो ना पम्मा? शिवानी ज इंटेलिजंट. तर चालू आहे. तर झालं काय, आम्ही गेलेलो होतो स्कूलमध्ये आणि तिथं परमचा आज रिझल्ट होता. रिझल्ट घेतला आणि घरी आलो तर बघते तर काय आहुंनी काढलेलं आहे एक काम की जे म्हणजे वॉशिंग मशीन क्लिनिंग. मग तोंडात ना घालू बबली. तर ते वॉशिंग मशीन क्लिनिंग करत होते आणि मला येऊ पण दिलं नाही. मी ब्लॉग स्टार्ट केला असता, स्टार्टिंगपासून दाखवलं असतं की वॉशिंग मशीन कसं क्लीन करतात. बॅड आहे का तू? आत्ता टीचर गुड बोलले ना, तर तुम्हाला दाखवलं असतं. पण चला, इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. थोडक्यात तुम्हाला शेअर करेलच मी की आहुंनी माझं मशीन कसं क्लीन केलेलं आहे. कारण कपडे ना की जे निघतच नव्हते, व्हाईट तर सोडा पण कलरवाले पण कपडे निघत नव्हते. आणि गेलं महिनाभरापासून मी हाताने कपडे धुवत होते, तर त्याच्यामुळे आहुंनी मनावर घेतले होते. हो ना मम्मा? व्हॉट इज दिस? तर मी तुम्हाला दाखवते की स्कूलमध्ये काय भेटलेलं आहे. व्हॉट? नो. तर तुम्हाला शेअर करते मी त्याच्या स्कूलमधून काय काय भेटलेलं आहे. आता त्याच्या आधी तुम्हाला दाखवते की वॉशिंग मशीन क्लीन कसं करतायत. तर चला, असाच ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला मालायला पण तुम्हाला मालनाले हो ना. चला, असेच कंटिन्यू राहा. माझ्यासारख्या खूप अशा गृहिणी असतील की ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे पण ते काम करत नाहीये. काम करत नाही म्हणण्यापेक्षा ते कपडे चांगलं क्लीन करत नाहीये, असा काही प्रॉब्लेम तुम्हालाही असेल. आणि कसं आहे, आपण ते घरच्या घरी क्लिनिंग करू शकतो. डीप क्लिनिंग कशी करायची वॉशिंग मशीनची ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सगळं काही समजवणार आहे. तर तुम्ही व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि जर काही वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करा. तर चला, आता झालं काय, माझं मशीन आहे की जे 1 महिन्यापासून कपडे क्लीन करतच नव्हतं. म्हणजेच रेग्युलर आपले कपडे होते की ते क्लीन होत होते, पण जसं की जीन्स, शर्ट्स ते अजिबात क्लीन होत नव्हते. आणि मग मला असं वाटायचं की हे 2 कपडे हाताने धुवा, पुन्हा बाकीचे मशीनला लावा, त्याच्यापेक्षा सगळीच मी हाताने धुवून घेते. असं काही माझं महिन्याभरापासून चालू होतं. मग त्यानंतर आहोंनी मनावर घेतलं आणि मशीनची क्लिनिंग चालू केली. आता इथे केलेलं काय, सगळ्यात पहिले जो आपला टब होता तो पूर्ण आम्ही ओपन करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला इथे ओपन करतानाचा व्हिडिओ मी घेतला नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं होतं की मी स्कूलला गेलेली. मग ती क्लीन करून त्याच्यात थोडं पाणी ॲड करून आपला जो निरमा असतो, सर्फ एक्सेल म्हणा किंवा कुठलंही डिटर्जंट, ते त्याच्यात ॲड करून दिलेलं आहे आणि थोडा वेळ भिजत ठेवलेलं आहे. ते याच्यासाठी की मधलं टब आहे की ज्याला ती लागलेली चिटकलेली घाण असते की जी नरम व्हावी आणि लवकर क्लीन व्हावी. तर मग ते तिकडे ते भिजत होतं, तोपर्यंत बाकीचं क्लिनिंग करायला घेतलं. जसं की आता हे ऑटोमॅटिक मशीन आहे, पाणी ते जातं ज्या नळीतून जातं, ती नळीचं जे वॉल आहे ते ओपन केलं आणि त्याला एक छोटीशी जाळी असते मध्ये की जेणेकरून पाणी फिल्टर होऊन मध्ये जातं, घाण ही राहत नाही. मग ती जाळी पहिली क्लीन करायला घेतली. बघू शकता किती बारीक अशी ती जाळी आहे, पण ती तुम्ही घरच्या एका ब्रशने क्लीन करू शकता आणि ते पटकन असं साफ होऊनही जातं. तर तुम्हाला अंदाज आला असेल की मशीनचा बॅक जो पार्ट आहे तो इथे आम्ही क्लीन करून घेतलेला आहे. आणि हे नळीचं टॅब ऑटोमॅटिक मशीन असेल तर तुमच्याकडे पण हे असं सेम असणार. ते फक्त सर्कलने फिरवलं गोल की ते ओपन होऊन जातं आणि सेम त्याच प्रकारे ते पुन्हा फिटिंग करून द्यायची आहे. आणि ही नळी ना ती खूप महत्त्वाची असते. जर याच्यात घाण अटकलेली असली ना तर पाण्याचा फोर्स हा कमी होतो आणि मशीनला पाणी कमी जातं आणि तो खूप सारा टाईम घेतो.
त्यानंतर ही दुसरी अजून एक नळी असते की जिथून सगळं पाणी आउट होतं मशीनचं. त्याच्यात तो घाण असणारच 100%, कारण कपडे धुतलेलं पाणी तो ते ह्या नळीद्वारे बाहेर काढतो. ती पण आम्ही साफ करून घेतली. त्यानंतरचा हा टब, ज्यामध्ये रिंग असते आपली ती. आता हा टब कसा ओपन केला तो व्हिडिओ मी घ्यायला विसरले, पण मी शॉर्टकट सांगून देते. टी पाना असतो ना आपल्याकडे, त्या पाण्याच्या सहाय्याने ते आपण ओपन करू शकतो. तर तुमच्याकडे टी पाना नसेल तर तो तुम्ही अवेलेबल करून घ्या आणि इझिली हा टब निघतो. आणि त्यानंतर तो सुद्धा असा छान प्रकारे क्लीन करून घेतला, घासणीने घासून घेतला. आणि तो पण आम्ही पहिले भिजत ठेवलेला होता, जेणेकरून त्याला लटकलेली आजूबाजूची घाण किती नरम पडली आणि लवकर तो क्लीन झाला. त्यानंतर हा एक पार्ट आहे की जो मशीनच्या आतमध्ये असतो टबमध्ये. आता हा सगळ्यांना माहिती असणार की रोज हा आपल्याला क्लीन करावाच लागतो, कारण याच्यामध्ये कपड्यांची जी घाण असते ती आटकत चालते. आणि आपण जेव्हा मशीन घेतो तेव्हा आपल्याला शॉपवाले पण सांगतातच की हा जो पार्ट आहे तो रोज क्लीन केला पाहिजे. तर अशा प्रकारे एक एक पार्ट आहे आम्ही क्लीन करून घेत होतो. तोपर्यंत आपला जो मशीनचा टब आहे तो पण नरम होत होता. त्याच्यातली घाण जी अटकलेली होती ती पण लवकर निघण्यासाठी आपल्याला मदत होणार होती. तर तुम्हाला या सगळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, काही कळलं नसेल तर नक्कीच कमेंट करा. सोप्या भाषेत मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. आता मी इथे बाकीची लँग्वेज वापरू शकली असती, जसं की इंग्लिशमध्ये या सगळ्या पार्ट्सची नाव घेऊ शकली असती, पण मला माझ्या मैत्रिणींना सोप्या भाषेत, आपल्या साध्या भाषेत समजवायचं होतं, म्हणून त्यांना समजेल असंच मी बोलत आहे. तर प्लीज याच्यावर कोणी कमेंट करू नका. आता ते साफ केलेले सगळे पार्ट होते ते छान असे नळाखाली धुवून घेतलेले. आणि ही जे आहे आता जे धुतोय आम्ही ते आपल्या टबच्या वरती असता, मधल्या टबचा, तर ते पण छान असं क्लीन करून घ्या. आणि तो टी पाना फिटिंग केल्यानंतरच तो लावायचा असतो. आता सगळे पार्ट्स सगळे पार्ट्स क्लीन झाल्यानंतर असतं आपल्या मशीनचा सगळा बाहेरचा भाग, की जो आपण नेहमीच क्लीन करत असतो. पण डीप क्लिनिंगमध्ये तोही करायला विसरू नका. आणि छान असं मशीन आहे. आणि आम्ही इथे घासणी वापरली, पण ती घासणी खूप अशी रफ नाही आहे, थोडी स्मूथ आहे, त्यामुळे मशीनला स्क्रॅचेस पडलेले नाहीत. पण तुम्ही पण यूज करताना स्मूथ अशी घासणी असेल तीच यूज करा. आणि मधलं क्लिनिंगसाठी आपला एक टूथब्रश आहे की जो खराब झालेला असेल तो आम्ही वापरलेला आहे, कारण त्या ब्रशच्या साहाय्याने एकदम बारीक सारीक जागेत जाऊन ती घाण आहे की ती निघून जाते. आता तुम्हाला दाखवलं होतं की ते सर्फ टाकून थोडा वेळ भिजत ठेवलेला होता हा टब, तो आता छान असा नरम झालेला होता. त्याच्यातली घाण आहे की जी लवकर क्लीन होणार होती, मग ती सगळी घासणीने घासून घेतली. आणि त्यानंतर ते बाहेर निघण्यासाठी स्पिन ऑप्शन आहे की जे प्रत्येक मशीनला असतं ते ऑन केलं तर बघू शकता, बघा किती घाण आहे बाहेर पडते. पाणी पण बघा किती घाण झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा वरून थोडं पाणी ॲड केलं आणि पुन्हा थोडं क्लीन करून स्पिन ऑप्शन चालू केलं. हे सगळं झाल्यानंतर आपला जो टब आहे तो जसा पहिले होता तसाच फिटिंग केला. आता इथला स्क्रू आहे जो टी पाण्यानेच लागणार आहे, मी ते तुम्हाला पहिले पण सांगितलं. तो हा स्क्रू आहे तो पण छान असा क्लीन करून तिथे आहोंनी बसवला आणि टी पानाच्या सहाय्याने तो फिटिंग केला आहे. तर हा पाना प्रत्येकाकडे अवेलेबल नसतो, तर तुम्ही एखाद्या गॅरेजमध्ये किंवा एक ओळखीच्या ठिकाणी तुम्हाला हा भेटू शकतो. आणि अशा प्रकारे तुम्ही तो टब फिटिंग करा. त्यानंतर हे जे राऊंड होतं सर्कल, बारीकसा टॅप जो क्लीन करताना दाखवलेला तो त्या स्क्रूवर बसवा. तर अशा प्रकारे टब बसवून झाला. त्यानंतर ही जी आपली जाळी आहे की जी पण छान अशी साफ केली, पण आहोंचं चाललेलंच होतं की याच्यामध्ये थोडंसं बारीक बारीक घाण दिसतेच आहे. पण तर नाही म्हटलं तरी मशीनला 10 ते 11 वर्ष पूर्ण झालेले, तर थोडंफार घाण असणारच. पण असू द्या, चला मग हे पण फायनली आम्ही क्लीन केलं आणि छान असं मशीनमध्ये त्याच्या जागेवर त्याला फिटिंग केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करा. आणि हे जे आहे ना मशीनचं आपण जिथं डिटर्जंट टाकतो ते आता खूप वर्षांपासून वापरत असल्यामुळे त्याला डायरेक्ट असं निरमाचा थर आलेला होता, पण तो खूप काढण्याचा प्रयत्न केला. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही त्याला काढून घेतलं. तर असं सगळं ज्याचे पार्ट आहे जागच्या जागी छान असे बसवून घ्या. आणि नंतर मग
तुमचं मशीन आहे की जे तुम्हाला नक्कीच छान असे कपडे क्लीन करून देण्यास मदत करेल. आणि ही जी नळी आहे ती पण छान क्लीन करून मशीनमध्ये टाकून घेतली. तर बघू शकता तुम्ही बघा बाथरूममध्ये किती घाण आहे की जी मशीनमधून निघालेली होती. आणि छान अशी ती बाथरूम आहे ते पण क्लीन करून घ्या. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि काही वाटलं असेल, काही चुकलं असेल तर तेही मला नक्की सांगा. इथे आहोचं काम झालेलं होतं, आहो निघाले आणि मला म्हटले की तूच मशीन जागेवर ठेव. तर चला मग, आणि परमच्या स्कूलमध्ये काय भेटलंय काय नाही ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत बाय.